या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। कुंभारी येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे यांचा 13 ऑक्टोबर 2024 रोजी माचरला मिलजवळ तलवारीसह घातक हत्याराने प्राणघातक हल्ला करून खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात रमेश सिद्रमप्पा पाटील यांची जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एन. पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। यात हकीकत अशी की 13 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री 10च्या सुमारास कुंभारी येथील तत्कालीन पंचायत समिती सदस्य गुरुनाथ कटारे हे मार्चला मिल जवळून त्यांच्या राहत्या घराकडे मोटारसायकलवर सहकाऱ्यांसोबत जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून केला, तर नबीलाल शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केलं, अशा आशयाची फिर्याद प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शिवलिंग पारशेट्टी यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिल्यानं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या तपासावरून रमेश सिद्रमप्पा पाटील यांनी राजकीय फायदा मिळवण्याच्या हेतूनं गुन्ह्यातील सहआरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोणेरीकर व रवींद्र मटपटी यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये बसून कट रचून खुनाची सुपारी दिल्यानं सहआरोपींनी गुरुनाथ कटारे यांचा खून केल्याचं निष्पन्न झालं, असं पोलिसांचं म्हणणं होतं। दरम्यान सहआरोपी प्रमोद स्वामी, जगदीश कोणेरीकर व प्रदीप मटपती यांना सन 2014 मध्ये अटक करण्यात आली व गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। या निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। सुनावणीअंती उच्च न्यायालयानं प्रमोद स्वामी वगैरे यांना निर्दोष मुक्त केलं होतं। 2014 पासून पाटील हे सदर गुन्ह्यात फरार होते। दिनांक 7 पासून 2023 रोजी रमेश पाटील अक्कलकोट येथील न्यायालयात हजर झाले आणि त्यानंतर गुन्ह्याचे तपास अधिकारी नारायण सस्ते यांनी 8 जून 2023 रोजी त्यांना गुन्ह्यात अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं। ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी सहआरोपीचा कबुली जबाब रमेश पाटील यांच्या विरुद्ध पुरावा म्हणून कायद्याने वापरता येणार नाही। कट रचण्याच्या घटनेबाबत सरकार पक्षानं कोणताही सबळ पुरावा केलेला नाही, त्यामागचा उद्देश हा खून करण्यामागचा आहे असा साबित झालेला नाही, असे मुद्दे मांडून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले व ते ग्राह्य धरून न्यायालयाने घटनेच्या 9 वर्षानंतर रमेश पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।